अश्विन पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात। तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असेही संबोधले जाते। तर अश्विन महिन्यातील पौर्णिमा शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा तसेच नवान्न पौर्णिमा अशा विविध नावांनी ओळखली जाते। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो। चंद्राच्या या गुणांमुळेच नक्षत्रानामः शशी म्हणजे नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेले आहे। या वर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी ही 6 ऑक्टोबर सोमवारी दुपारी 12:23 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:16 पर्यंत चालेल। शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे। शरद पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात आणि शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11:45 ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री 12:34 पर्यंत आहे। यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण 49 मिनिटे मिळणार आहेत, म्हणजे 49 मिनिटाचा शुभ मुहूर्त आहे। आणि अशी कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही आपल्याला रात्री 12 वाजताच करायची असते। तर त्यामुळे पूजा मांडणे किंवा पूजेची तयारी ही आपण आधीच करून ठेवायची आहे, म्हणजे रात्री पूजेच्या वेळेस गोंधळ होणार नाही। आणि 6 ऑक्टोबर 2025 रोजी चंद्रोदय सायंकाळी 5:27 वाजता होईल। 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर 2 दिवस जरी पौर्णिमा तिथी दाखवत असेल तरी सुद्धा आपल्याला उदय तिथीनुसार 6 ऑक्टोबर म्हणजे सोमवारच्या दिवशी रात्री 12 वाजता कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे 6 ऑक्टोबर सोमवारच्या दिवशी। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी, नैवेद्य कधी व कसा दाखवावा, त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो, तसेच पूजा कशी करावी हे प्रत्यक्ष आपण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। सर्वात आधी आपण पूजेची मांडणी कशी करायची ते बघणार आहोत। तर ज्या जागेवर आपल्याला पूजा करायची असेल तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या जागेवर आपण पाट किंवा चौरंग मांडायचा आहे आणि त्या पाटावर लाल किंवा पांढरे वस्त्र अंथरायचे आहे। जर पांढरे वस्त्र नसेल तर तुम्ही लाल वस्त्र अंथरू शकतात। इथे बघा, आता मी पाटाभोवती छान अशी रांगोळी काढून घेणार आहे आणि त्यावर आपल्याला थोडंसं हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, कारण पांढरी रांगोळी कधीच कोरी सोडायची नाही असं म्हणतात, किंवा कलरची रांगोळी काढली तरीही चालेल। आणि त्यानंतर आता आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी, चंद्र, कुबेर, इंद्र या देवी देवतांची पूजा करायची असते। तर त्यामुळे मी आता इथे माता लक्ष्मीचा फोटो आहे माझ्याकडे, तर तो मी पाटावर ठेवणार आहे। जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूसोबत लक्ष्मीचा फोटो असेल तो ठेवला तरीही चालेल, किंवा फोटो नसेल, मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील मांडू शकतात। त्यानंतर आता मी इथे पाटावर छोटीशी तांदळाची रास काढून घेत आहे गोलाकार, आणि त्यावर आपल्याला कळस ठेवायचा आहे। तर त्यासाठी मी इथे एक तांब्याचा तांब्या घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे। म्हणजे तांब्यामध्ये आपल्याला 1 रुपयाची नाणी, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता हे सर्व टाकून घ्यायचं आहे। फुलं असतील तर फुलं देखील टाकायची आहेत। आणि त्यानंतर तांब्याला आपण स्वस्तिक, लाल कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर 5 नाम ओढायचे आहेत आजूबाजूला, आणि अशा प्रकारे आपल्याला आधी कळस म्हणजे तांब्या तयार करून घ्यायचा आहे। आणि तो तांब्या आपण जी रास मांडलेली आहे तांदळाची तर त्यावर ठेवायचा आहे। आणि या तांब्यामध्ये मी आता आंब्याचा डहाळा आहे तर तो टाकून घेत आहे। आणि हा आपल्याला कळस नाही तर आपण हे इंद्राचं प्रतीक म्हणून इथे कळस मांडत आहोत अशा प्रकारे, आणि त्यावर मी ते फूल वाहून घेत आहे। त्यानंतर आपल्याला कुबेर म्हणून सुपारी मांडायची आहे, तर त्यासाठी 2 विड्याची पाने घ्यायची आहेत। आता माझ्याकडे विड्याची पाने नव्हती तर मी आंब्याची पानेच ठेवलेली आहे। 2 विड्याची पाने, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि सुपारी ठेवायची आहे, म्हणजे आपण हे लक्ष्मी मातेचा फोटो, त्यानंतर इंद्र आणि आता ही कुबेर म्हणून आपण सुपारी ठेवलेली आहे। आणि बाजूला आपण चंद्राचं प्रतीक म्हणून आपण तांदूळाची गोलाकार रास अशी काढणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी आधी करून घ्यायची आहे।
पूजेमध्ये मांडलेल्या सर्व देवी देवतांची आपण आता पूजा करून घेणार आहोत। तर मी आता लक्ष्मी मातेला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत। आपण स्वतःलाही हळद कुंकू लावायचं आहे आधी। त्यानंतर पूजेमध्ये मांडलेल्या इंद्रदेवतेची, नंतर कुबेर आणि चंद्राची आपल्याला सर्वांची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता वाहून। त्यानंतर फुलं व्हायची आहेत। कोजागिरी पौर्णिमा हा लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात प्रभावी सेवा आहे, सर्वात प्रभावी ही पूजा आहे। तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा अवश्य करा। आणि या दिवशी आपण लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र ओम श्री सोमाय नमः, ओम श्री सोमाय नमः हा चंद्रदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे। कुबेर मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे। श्री सुक्तम आपल्याला म्हणायचं आहे। या सर्व मंत्र साधना या दिवशी आपल्याला करायच्या आहेत। त्यानंतर इथे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। नंतर आपल्याला धूप दीप सुद्धा लावून घ्यायचा आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि जर लक्ष्मी मातेची आरती येत असेल तर ती म्हणायची आहे, किंवा आधी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी गायत्री मंत्र जे काही मंत्र सांगितले तर ते मंत्र म्हणायचे आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे। आणि त्यानंतर खरं तर या दिवशी दूध आटवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो। दूध आटवून ते चंद्रप्रकाशाखाली ठेवलं जातं आणि ते दूध आपण पित असतो। या दिवशी चंद्रप्रकाशाखाली ठेवलेले दूध पिणे शुभ मानले जाते। मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला रात्री चंद्रातून निघणारा प्रकाश हा अमृतासारखा असतो। या दिवशी दुधाची बासुंदी किंवा खीर तयार करून चंद्रप्रकाशात ठेवली जाते आणि यामुळे चंद्राचा प्रकाश त्यामध्ये पडतो आणि त्यात अमृताचा प्रभाव पडतो असे मानले जाते। त्यामुळे खीरचा किंवा बासुंदीचा या दिवशी नैवेद्य दाखवला जातो। आपण ज्या ठिकाणी पूजा केलेली आहे त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर चंद्रप्रकाशाखाली आपल्याला हे दूध ठेवायचं आहे। चंद्रप्रकाशाचे जे किरणे असतील तर ते दुधामध्ये पडू द्यायचे आहे आणि त्यानंतर मग आपण हे दूध सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे रात्रीच्या वेळी। तर अशा प्रकारे संपूर्ण कोजागिरी पौर्णिमेचा पूजाविधी आहे आणि ही सर्व पूजा आपल्याला या दिवशी रात्री 12 वाजता करायची आहे। तर अतिशय प्रभावी सेवा किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस असतो किंवा ही पूजा असते। तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा जरूर करावी।